रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। उमेश, वैभव, सुरेश सावंत देखील आहेत, राजेश आहेत, आमचे माजी एसटीचे आमचे कर्मचारी सावंत साहेब आहेत, रजत आहे, नितीन कांबळे आहेत, सुयोग आहे, NG मोहिते साहेब देखील मला इथं कुठेतरी दिसले। तर सगळी सहकारी माझ्याबरोबर गेली अनेक वर्ष जे मला सहकार्य करत आहेत, मला आशीर्वाद देत आहेत, ते अनेक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एकतर बौद्धविहार बांधत असताना वाद असू नये असं माझं मत आहे। आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला, रत्नागिरी शहराला फार मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासामध्ये थिबा राजाचं देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। थिबा राजाला कुठं बंदिवान केलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सकाळी पूजा करण्यासाठी एखादं स्थान निर्माण करावं या मोठ्या भावनेनं थिबा राजानं या बौद्धविहाराची संकल्पना आखली आणि हे बौद्धविहार राज्य उत्पादन शुल्कमध्ये त्या काळामध्ये थिबा राजांनी सुरू केलं। त्याच्यानंतर अनेक वर्ष लोटली, अनेकांनी याच्यासाठी प्रयत्न केला, ज्यांनी प्रयत्न केला त्याचा नामोल्लेख माझ्या माहितीप्रमाणे प्रीतमनं या ठिकाणी केला आहे। याच्यामध्ये सगळ्यांचं श्रेय आहे, पण योगायोग असा आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी झाले आणि राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री माझे सहकारी शंभूराज देसाई झाले आणि त्याच्यानंतर आपण हे बौद्धविहार बांधण्यासाठी जागा मागितली। 17 गुंठे जागा आपल्याला मिळाली, हे देखील मान्यवर मंडळींनी इथं सांगितलं। त्याला पैसे मंजूर करून देत असताना शासनाचा एक शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला गेला, हे देखील आपण सांगितलं। पण मगाशी जी चित्रफीत दाखवली गेली त्याच्यामध्ये ते बौद्धविहारच आहे हे देखील सांगितलं गेलं, याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। आणि आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि तुमचा आमदार म्हणून पुन्हा एकदा अगदी ठामपणानं सांगतो की त्या ठिकाणी बौद्धविहारच होणार आहे आणि देशातलं सगळ्यात चांगलं बौद्धविहार होणार आहे। पण काही लोकांना राजकारण करण्याची सवय आहे, त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करतो। मी जी नावं घेतली ही जाणीवपूर्वक घेतली। ज्यांच्या पाठिंब्यावर काही लोक आंदोलन करत आहेत त्या नेत्यांनी ह्याच्यातली 2 जरी नावं घेतली ना तरी माझ्या राजकीय कारकिर्दीचा राजीनामा देतो। व शेवटी नाळ समाजासाठी जुळलेली असली पाहिजे, नाळ सहकाऱ्यांच्या सोबत जुळलेली असली पाहिजे, तरच राहुल कोण आहे, तरच राजेश कोण आहे, तरच शशी कोण आहे, तरच आमचे NG मोहिते कोण आहेत, विलास कांबळे कोण आहेत, मिलिंद कोण आहेत, हे सगळं समोरच्याला कळू शकतं। म्हणजे दर 5 वर्षांना उगवतात निवडणुकीच्या निमित्तानं ती लोक दुर्दैवानं तुमच्या समाजामध्ये फूट पाडत आहेत, याची नोंद MB कांबळे साहेब घेतली पाहिजे। स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरायचं, स्वतःच्या नातेवाईकांच्या निवडणुकीसाठी काहीतरी नवीन नवीन मुद्दे काढायचे, हे राजकीय व्यासपीठ नाही। आणि मला याची देखील जाणीव आहे की आज आचारसंहिता आहे, त्याच्यामुळं आचारसंहितेच्या पलीकडे जाऊन माझं कुठचंही भाषण ह्या ठिकाणी होणार नाही, याची देखील तुम्ही सगळ्यांनी खात्री बाळगा। पण हे कोण चालवतं आहे? मला तर भीती वाटायला लागली की जे चालवतात त्यांचाच त्या जमिनीवर डोळा आहे की काय? आणि जमीन कशासाठी पाहिजे? जर बौद्धविहाराची जमीन आहे, जर शासनाची जमीन आहे, तिथं चांगल्या पद्धतीचं देशातलं पहिलं चांगलं बौद्धविहार होतं आहे, तर ती जमीन माझ्याच ताब्यात राहिली पाहिजे, ही भूमिका मी कोणाचीही ऐकून घेणार नाही आणि अशा पद्धतीची शासनाची जमीन मी कोणाच्याही ताब्यात देणार नाही। याच्यावर सगळ्या समाजाचा अधिकार आहे। आज गौतम बुद्धांनी केलेलं काम फक्त बौद्ध समाजासाठी नव्हतं, तर गौतम बुद्धांनी दिलेला संदेश जो आहे अहिंसेचा, याचा वापर अख्ख्या देशामध्ये केला जातो। बरोबर आहे ना? आज युद्ध नको बुद्ध हवा म्हणून सांगणारं जग हे गौतम बुद्धांच्याच संदेशावर चालतं, याची नोंद काही लोकांनी घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून बौद्ध विहार झाल्यानंतर काही लोकांना जर वाटत असेल की ते मला मिळालं पाहिजे आणि माझं दुकान चाललं पाहिजे, तर हे मी कदापि होऊ देणार नाही, कारण मी तुमच्याशी बांधील आहे। आज हा वाद कशासाठी चालू आहे? वाद बौद्धविहाराचा आहे की कम्युनिटी सेंटरचा आहे, ह्याच्यापेक्षा जागा कोणाला मिळणार आहे? जसं मगाशी कोणीतरी आता उल्लेख केला इथं,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे त्याचा समाजासाठी किती उपयोग होतो याचं देखील आत्मचिंतन MB साहेब आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. मला आठवतं आम्ही ज्यावेळी शालेय जीवनामध्ये होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या रत्नागिरीमध्ये लावण्याचा निर्णय घेण्यात आला. माझ्या माहितीप्रमाणे MB होते, त्या MB नव्हते, आपले BB पवार साहेबांच्या माध्यमातून. त्यावेळी बाकी काही जरी आम्ही करू शकलो नसलो तरी ज्या घटनाकारांना आम्हाला लोकशाही दिली त्या घटनाकाराचा म्हणजेच या जिल्ह्याच्या सुपुत्राचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा रत्नागिरीमध्ये व्हावा म्हणून कळत नसताना देखील आम्ही त्या मोर्चामध्ये सामील होतो. त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत, गौतम बुद्ध काय आहेत, समाज काय आहे आणि समाजाच्या पलीकडे जाऊन राजकारण कसं करायचं असतं हे समोरच्यांनी मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही. पण दुर्दैव एवढ्याचंच आहे की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि LV पवार माझ्या बाजूला बसलेले होते, त्यांच्या साक्षीनं 1000 लोकांच्या समोर मी सांगितलं की LV गैरसमज करून घेऊ नका, इथं बौद्ध विहारच होणार आहे, इथं कोणाचा मायचा लाल ही जागा बदलू शकत नाही, हे मी स्पष्टपणाने तिथं सांगितलं होतं. पण हल्ली माझ्यावर टीका केल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते म्हणून माझ्यावर टीका करतात. मी तुमची कमिटी स्थापन केली, प्रकाश पवारना मी सांगितलं, MB कांबळेंना मी सांगितलं, रमेश मोहितेंना मी सांगितलं, शिवराजला मी सांगितलं, भगवान जाधवांना मी सांगितलं, प्रीतमला सांगितलं, भाईला सांगितलं, सगळ्यांना मीच सांगितलं. तुमच्याबरोबर कोण आहे ते तरी सांगा ना भाई, बरोबर आहे की नाही? आज कदाचित निवडणुका आहे म्हणून 1000-1200 लोक झाली असतील, पण जर असा प्रश्न निर्माण झाला की बौद्ध विहार कोणाचं, तर ते बौद्ध विहार हे गौतम बुद्धांच्या विचाराचं आहे हे सांगण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरू शकतात आणि तेवढी ताकद व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची आहे. प्रत्येक ठिकाणी जातीपातीचं राजकारण करायचं, धर्माचं राजकारण करायचं. आज उत्तम सावंत समोर बसलेला आहे आणि बाजूला इथे रवी पवार बसलेला आहे. त्यांना विचारावं, ज्यावेळी फणसवळ्याचा सरपंच करण्याची संधी मला मिळाली, मी रवी पवारला सरपंच केला. ज्यावेळी तालुक्याचा उपसभापती करण्याची संधी मला मिळाली त्या उत्तम सावंतला मी छोटा कार्यकर्ता असताना देखील, गरीब कार्यकर्ता असताना देखील माझा तो सहकारी म्हणून माझ्यासोबत काम करतो म्हणून मी याला तालुक्याचा उपसभापती मी केला. त्याच्यामुळे माझ्याकडे जात, धर्म, पंथ याला कुठेही थारा नाही. जो माझ्यासाठी काम करतो, जे माझ्यावर प्रेम करतात, जे माझे आहेत, भले परके जरी असले तरी देखील ते माझे आहेत असं समजून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की किती लोकांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तर राज्य उत्पादन शुल्काच्या जागेमध्ये बौद्ध विहारच होणार आहे आणि देशातलं चांगलं बौद्ध विहार होणार आहे. आता जाहीरपणानं सांगितलं आहे, हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कॅमेरे माझ्यासमोर आहेत, सगळ्यांनी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ट्रस्टी काय उदय सामंतला व्हायचं नाही. काही लोकांना असं वाटत असेल की बौद्ध विहार झाल्यानंतर उदय सामंत तिकडे राहायला जाणार आहे की काय, अशी काय माझी अजून परिस्थिती आली नाही. पण जर कोणाला असं वाटत असेल की तुम्ही त्याच्यामध्ये जायला राहाल तर ते मात्र जायला मी देणार नाही. हे करण्यासाठीच ते मला विरोध करतायत हे देखील मला कळलेलं आहे आणि म्हणून माझ्या बंधू भगिनींना कळलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, गौतम बुद्धांचा संदेश हा माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणानं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर उदय सामंत मंत्री देखील होऊ शकला नसता, ही जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून मला कोणी शिकवू नये, मी काय करावं, तुम्ही काय करावं, तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा, मला जे काय चांगलं करायचं ते मी करतो. मगाशी कोणीतरी ह्या नाट्यगृहाचा देखील उल्लेख केला. आज आपण भाग्यवान आहोत. लोकमान्य टिळक असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर असतील, यांच्या पदस्पर्शानं ही रत्नागिरी भूमी पावन झालेली आहे. आणि अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या मागं आपण जर अशा पद्धतीची त्यांची कुचेष्टा करणार असू तर ते योग्य नाही. कारण ज्या समाजाला ज्या सामाजिक स्तरावर नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्यांना कुठंतरी आपण दुखवतोय असं माझं मत बनलेलं आहे. मी MB साहेब तुम्हाला कायम विचारायचो की नक्की चाललं आहे काय आणि कशासाठी चाललं आहे. जर बौद्ध विहारच बांधायचं आहे, बौद्ध विहाराशिवाय दुसरं काहीच बांधायचं नाही तर मग बौद्ध विहार पाहिजे, बौद्ध विहार पाहिजे, बौद्ध विहारच देतोय ना. नगरपालिकेचा ठराव झाला, रत्नागिरी जिल्हा नियोजनाचा ठराव झाला, पालकमंत्री म्हणून माझ्या अधिकारात मी ठराव केला की इथं बौद्ध विहारच होणार आहे. टेक्निकल बाब म्हणून पैसे मंजूर करत असताना एखादा शब्दप्रयोग केला असेल तर त्याचा आणि बाकी कोणाचाही संबंध नाही, तिथं बौद्ध विहारच होणार आहे हे जर मी खात्रीलायक सांगत असेल तर सारखं आंदोलन. बरं, नंतर माझ्या लक्षात आलं
आंदोलन झालं म्हणजे म्हटलं जिल्हा परिषद पंचायत समिती आली, बहुतेक नगरपालिकेची निवडणूक आली. जो समाज आपल्यासोबत नाही, ज्या समाजाबरोबर आपण कधी काम केलं नाही, ज्या समाजाला उन्नतीसाठी काही काम केलं नाही, अशी लोकं आपल्यापासून जर दूर जाणार असतील तर काहीतरी वेगळी काहीतरी एक शक्कल लढवली पाहिजे. म्हणून शक्कल लढवली कोणी? एका UBTच्या पदाधिकाऱ्यांनी. आणि बळी कोण पडले? तुमचे आपले सर्वांचे सहकारी. आजही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्यांच्यावर टीका करायची नाही. त्यांनी जरी माझ्यावर टीका केलेली असली तरी मला त्यांच्यावर टीका करायची नाही. त्यांचा गैरसमज जो झालेला आहे तो दूर करण्यासाठी पुन्हा एकदा मला जरी बैठकीचं आयोजन करावं लागलं तरी MB साहेब मी करणार आहे, कारण ते शेवटी माझ्या घरातले आहेत, मी त्यांना परके मानत नाही. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण किती आणायचं? काल कोणीतरी सांगितलं की उदय सामंत जातीपातीच्या बैठका घेतो. अरे मी जातीपातीच्या बैठका घेत नाहीत. सगळे जाती धर्माचे लोक उदय सामंतला स्वतःच्या कुटुंबातले मानतात म्हणून एवढे हजारोंच्या संख्येनं जमतात, हे काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे जातीपातीचं राजकारण करतो, असं करतो, तसं करतो. अरे किती वेळा टेप वाजवणार? तुम्हाला 4-4 वेळा लोकांनी सांगितलं आहे अरे बाबा आता राजकारण करू नको, राजकारण करू नको, तरी राजकारणाची हौस तुम्हाला आहे. आणि राजकारणाची हौस भागवताना माझ्यावर टीका करायची. पण माझी जनता आशीर्वाद द्यायला उदय सामंत बरोबर आहेत हे कोणी विसरू नये, हे देखील या सभेच्या निमित्तानं मला सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे राजकारण करत असताना किती हीनपातीचं जाऊन राजकारण करायचं याचं प्रदर्शन काही लोक रत्नागिरीमध्ये करायला लागलेली आहेत. MB साहेब तुम्ही पुढाकार घ्या, रमेश तुम्ही पुढाकार घ्या, आमच्या वकील साहेबांनी पुढाकार घ्यावा. आणि जे लोक कोण नाराज आहेत किंवा ज्या लोकांना अजूनही असं वाटतं की याच्यातनं काही बौद्धविहार होणार नाही, त्यांना कुठच्या कोर्टामध्ये जाऊन, कुठच्या तहसीलदाराकडे जाऊन, कुठच्या प्रांताकडे जाऊन माझं ॲफिडेविट पाहिजे ते त्या सांगतील त्या तहसीलदाराकडे जाऊन मी ॲफिडेविट करायला तयार आहे की या राज्य उत्पादन शुल्काच्या जागेमध्ये फक्त आणि फक्त गौतम बुद्धांचा विचार असलेलं बौद्धविहारच होणार आहे, दुसरी कुठचीही वास्तू होणार नाही. आणि मी तर मनामध्ये स्वप्न असं बाळगलं आहे की मी कधीतरी 1-2 वर्षापूर्वी सुलेखाताई कुंभार यांनी बांधलेल्या ड्रॅगन पॅलेसमध्ये गेलो होतो. मी MB साहेब तुम्हाला काय सांगितलं? आज चायनाची लोक ड्रॅगन पॅलेस बघायला येतात, पण एक काळ असा येईल की चायनाची लोक आपलं बौद्धविहार बघायला येतील. मग ह्याच्यात काय वाईट करतो आहे मी? ह्याच्यामध्ये काय वाईट करतो हेच मला कळत नाही. पण काही लोकांना राजकारणाची खुमखुमी भरपूर आहे. आणि हे कशासाठी चाललं आहे हे MBनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. मी अनेक वेळा सांगितलं की राज्य उत्पादन शुल्कची जागा आहे, ह्याच्यावर कोणीही ट्रस्टी होऊ शकत नाही, याचा अध्यक्ष कोणी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती स्थापन करू, त्याच्यावर सगळेच इथे बसलेले आहेत ते देखील घेऊ, नाराज आहेत त्यांचे देखील प्रतिनिधी घेऊ आणि असं सगळ्यांनी मिळून ते बौद्धविहार चालू, हे देखील मी सांगितलं. परंतु काही लोकांना यायचंच नाही पण विरोधच करायचा आहे, त्याला मी तरी काय करणार आहे. त्याच्यामुळं आज या संवाद मेळाव्याला तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही 1956चा उल्लेख या ठिकाणी केला. 1956चा उल्लेख करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे या जिल्ह्यामध्ये दीक्षा घेतली गेली. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की या परिसरातल्या लोकांनी 1956 सालामध्ये मी ज्या गावामध्ये राहतो, मी ज्या गावामध्ये लहानाचा मोठा झालो, त्या गावामध्ये पोलीस स्टेशनच्या जागेमध्ये दीक्षा घेतली गेली. इथे विठ्ठल सावंत आले असतील. विठ्ठल सावंत आलेत की नाही? विठ्ठल कुठं आहेत? मागचे एवढ्या का मागं बसले? पालीचा माणूस म्हणून एवढा मागं, कमाल आहे. या सगळ्या लोकांनी एक पुढाकार घेतला आणि या मंडळींनी RR पाटील साहेब असताना माझ्याकडे एक मागणी केली की 1956 सालामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे दीक्षा घेतली गेली तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधलं गेलं पाहिजे. मला जमलेल्या हजारो लोकांना एक विनंती करायची आहे की आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्रातल्या पहिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं उद्घाटन ज्या ठिकाणी दीक्षा घेतली गेली ते करण्यासाठी माझे नेते एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत, तरी तुम्ही सगळ्यांनी तिथं उपस्थित राहा. आता ते म्हणतील ते पण उदय सामंतच आहे, पण विठ्ठल सावंत आमचे काय बोलत नाहीत. विठ्ठल सावंतांनी सांगितलं पाहिजे हे उदय सामंतचं नाही तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेचं स्मारक आहे. आणि तिथं फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा फक्त बौद्ध समाजासाठी नाही तर ज्या ज्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उन्नती प्राप्त करून दिली त्या सगळ्या समाजासाठी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. एवढं भव्य दिवस स्मारक आपण पालीमध्ये उभं करतो आहे. त्याच्यामुळं
मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कसा पुढं न्यायचा, गौतम बुद्धांचा विचार कसा पुढं न्यायचा हे सांगण्याची कोणाची आवश्यकता नाही आणि सल्ल्याची आवश्यकता नाही. म्हणजे माझ्यामध्ये घमेंड अशातला भाग नाही, माझ्यामध्ये मगरुरी अशातला भाग नाही, पण मी तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन तुमच्या आशीर्वादानं हे करण्याचा रत्नागिरीमध्ये प्रयत्न केला आहे. व एवढंच नाही तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं एकाच जागेवर उभं असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन हे महाराष्ट्रात जर पहिलं कुठं झालं असेल तर ते देखील रत्नागिरीमध्ये झालं. याचा अभिमान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. चंद्रकांत हंडोरे त्यावेळी सामाजिक खात्याचे मंत्री होते, ते त्या उद्घाटनाला आले होते आणि त्यांनी देखील सांगितलं की जी जागा या रत्नागिरीमध्ये सामाजिक भवनासाठी मिळालेली आहे अशी जागा महाराष्ट्रात कुठेही नाही. त्याच्यामुळे हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच आहेत. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी वाद लावायचा आणि आपली पोळी बाजून घ्यायचं काम काही लोक जर करतायत तर त्यांना प्रकाशजी खड्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे. बरं, प्रकाशजींची मी अनेक वर्ष संबंधित आहे, 1999 सालापासून. त्यांच्या मनात काय चाललं हे कळतच नाही. प्रकाश बरोबर की नाही? त्यांच्या मनात काय चाललं आहे, त्यांना नक्की काय करायचं आहे हा पत्ता मी आता मगासपासून एक तास बाजूला होतो, मला पण कळायला तयार नाही. पण प्रकाशजींबद्दल एकच सांगतो, प्रामाणिकता कशी असावी आणि प्रामाणिकपणानं समाजाचं काम कसं करावं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर ते प्रकाश पवारशिवाय पर्याय नाही, हे देखील आपण सगळ्यांनी मिळून समजून घेतलं पाहिजे. पण त्यांचा स्वभाव नाही. मी अनेक वेळा प्रकाशजींना विचारतो, रे माझी काय चुकी झाली, तुमच्यातले काही लोक मला ठोकतायत, तुम्ही का बोलत नाही, पण मी काय माझं घर बांधतोय का? पण प्रकाशजींनी सांगितलं की साहेब एक दिवस असा येईल की हजारो लोक तुमच्यासमोर उपस्थित असतील आणि ते तुम्हाला सांगतील की तुम्ही जे बौद्ध विहार बांधताय ही आमची अस्मिता आहे आणि ते तुम्ही बांधलंच पाहिजे. आणि हा योग जो प्रकाशजी आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी जुळवून आणला त्याबद्दल मी तुमचं प्रकाशजी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. प्रीतम खरं तर शिवसेनेमध्ये असायला पाहिजे होता. ते रोज मला फोन करतो, साहेब असं झालं तसं झालं. पण एकही माणूस कुठचीही आर्थिक अपेक्षा न करता समाजाच्या उन्नतीसाठी काम करतो हे माझ्या दृष्टीनं MB साहेब अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही तहसीलदार होता, तहसीलदार पदावरनं निवृत्त झाल्यानंतर मी काहीतरी समाजाचं देणं लागतं म्हणून काम करतो आहे. रमेश काम करतो आहे, आमचे वकील साहेब काम करत आहेत, अनेक लोक आहेत की ज्यांची मी नावं घेतली पाहिजे जे अनेक वर्ष माझे सहकारी म्हणून काम करत आहेत. पण माझे सहकारी म्हणून काम करण्यापेक्षा जर मी केलेलं काम चुकीचं असेल तर ते देखील हक्कानं सांगण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी काही चुकीचंच केलं नाही. बौद्ध विहार बघितलं, तुम्ही आता मोठ्या स्क्रीनवर बघितलं असेल, मी पुढच्या छोट्या स्क्रीनवर बघत होतो. बौद्ध विहार बघितलं की नाही? चांगलं आहे की वाईट आहे? देशाच्या पातळीवर कुठेही जरी गेला तरी असं बौद्ध विहार तुम्हाला बघायला मिळणार नाही. एवढं चांगलं बौद्ध विहार आपल्या रत्नागिरीमध्ये होतं आहे तरी ह्याला विरोध. पण कधीकधी मी पण म्हणतो की चांगल्या कामामध्ये अशी काळी मांजरं आडवी गेलीच पाहिजेत, तरच आपल्याला ईर्ष्या निर्माण होते, तरच आपल्याला जिद्द निर्माण होते. कोणतरी विरोधक असला पाहिजे. सगळेच जर विरोधक भुईसपाट झाले तर आपल्याला पण काम करायला मजा येणार नाही. आणि म्हणून या विरोधकांनी फक्त एकच गोष्ट समजून घेतली पाहिजे, विरोध तुम्ही करा ना, चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही विरोध करताय हे करण्यापेक्षा जर एखादी गोष्ट चुकत असेल आणि त्या चुकीतनं समाजावर अन्याय होत असेल तर तुम्ही विरोध केला तर मी समजून घेऊ शकतो. पण समाजाची उन्नती होते, समाजाचा उद्धार होतो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होतं आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आंबोड्याला कधीही शासकीय जयंती झाली नाही प्रकाशजी, कधीही शासकीय जयंती झाली नाही. पण जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर मी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आज ज्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं तिथं शासकीय जयंतीला सुरुवात झाली. दरवर्षी त्या ठिकाणी शासकीय जयंतीला मी उपस्थित असतो, हे मी माझं भाग्य समजतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं मॉडेल कॉलेज जर कुठं असेल तर ते आम्ही त्या गावामध्ये करतो आहे. आणि त्या गावामध्ये ज्या पद्धतीनं ते कॉलेज उभं राहतं आहे ते खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. पण हे कोणापर्यंत कोण पोचवत नाही. फक्त टीका करायची, पत्रकार परिषद घ्यायच्या, मोर्चे काढायचे. पण मोर्चा काढताना 1000, 1200, 1500, 5000चं तरी काढा, 2-4 लोक घेऊन जायची, माझ्या नावानं बोंबाबोंब करायची. कशासाठी? तुम्ही माझ्याबरोबर या, माझ्याशी चर्चा करा, तुम्हाला जे काय चांगलं पाहिजे असेल ते माझ्याकडनं तुम्ही करून घ्या. ही देखील मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करायची. प्रकाशजी, अजून एक तुम्हाला विनंती करायची आहे. थिबा पॅलेसला
जो देशातला पहिला 3D मल्टीमीडिया शो चालू झाला आहे तो किती माझ्या सहकार्याने बघितला आहे? किती? बघा, हजारभर लोक उपस्थित आहेत, पण हात 5 ते 10 फक्त दिसत आहेत. मुद्दाम तुम्ही बघा. महाराष्ट्राचा आणि रत्नागिरीचा इतिहास त्याच्यामध्ये सामावलेला आहे आणि त्याच्यामध्ये थिबा राजाचं कर्तृत्व देखील देशात पहिल्यांदा जर कुठं आपण अधोरेखित केलं आहे तर त्या 3D मल्टीमीडिया शोला केलं आहे. हे समोरच्यांना दिसत नाही, हे माझं दुर्दैव आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. नक्की रत्नागिरीमध्ये काय काय चाललं आहे हे आपण सगळ्यांनी अनुभवलं पाहिजे आणि हे अनुभवायचं असेल तर आपण फील्डवर उतरलं पाहिजे. आज हा जो काय प्रकार आहे ना प्रत्येकाकडं, आहे की नाही? हा सगळ्यात भयानक आहे. प्रत्येकाच्या घराघरात लेखक बनलेले आहेत. रात्री आपलं झोपताना काहीतरी टाईप करायचं, टूक करायचं की ते पुढं जातं. मग पुढच्यानं त्याच्यामध्ये काहीतरी अजून लिहायचं, त्यानं टूक करून अजून 4 लोकांना पाठवायचं. पण हे टूक करताना आपलं नुकसान होतं आहे ह्याचं देखील भान आपल्याला असलं पाहिजे. आणि म्हणून MB साहेब, तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की बौद्ध विहाराच्या संदर्भामधला खरा खुलासा करण्याची संधी तुम्ही आज पालकमंत्री या नात्यानं मला दिली. आज अनेक अजून गोष्टी बोलायच्या होत्या. आचारसंहिता असल्यामुळं आणि रत्नागिरी शहरातच हा कार्यक्रम असल्यामुळं मी त्या जास्त बोलू इच्छित नाही. परंतु ज्या संख्येनं तुम्ही जमलेला आहात मला पूर्ण खात्री झाली की पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये आपलं देशातलं सगळ्यात देखणं बौद्ध विहार हे रत्नागिरीमध्ये उभं राहील आणि ते उभारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही हा शब्द जमलेल्या माझ्या सर्वच सहकारी बंधू भगिनींना देतो. मोठ्या संख्येनं आपण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.